महाराष्ट्र में किसान कर्ज माफी को लेकर सियासी गर्मा गई है। प्रहार प्रमुख बच्चू कडू के आंदोलन को कांग्रेस का खुला समर्थन मिला है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर तीखा हमला बोला है। देखते हैं और उन्होंने आगे क्या कहा है। साहेब, बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते। पवार साहेबांनी फोन केला होता आणि यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे। आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। कारण हे कोटारडा सरकारने जे आश्वासनं दिली, कर्जमुक्तीची, शेतीमालाला बोनस देण्याची, तर कुठलेही आणि हमीभाव देण्याची कुठलीही आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम आणि पाप या सरकारने केलेला आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो पाऊल उचलेल त्याला आमचं नक्की समर्थन राहील। महाराष्ट्र हे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं हब झाल्यासारखी परिस्थिती आहे। सर्वाधिक देशात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत। या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, खोट्या आश्वासनामुळे आणि शेतकऱ्याच्या फसवणुकीमुळे हे सगळं काही होत आहे। या वर्षीमध्ये किंवा मागच्या वर्षी दोनही वर्षामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात आली होती त्या शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत या सरकारने केलेली नाही आणि केवळ मतांचं राजकारण, मतांच्या बेरजेचं राजकारण हे सरकार करतंय। ठीक आहे, राजकीय पक्षांना मताचं राजकारण केलं पाहिजे, पण शेतकरी, शेतमजूर, जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ हिंदू मुस्लिम करून या राज्याचं भलं होणार नाही। तर हे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सोडवण्याची गरज या सरकारला वाटते की नाही हा खरा प्रश्न आहे। म्हणून बच्चू कडूंच्या साठी जे आंदोलन बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी पुकारलं आहे त्या आंदोलनाला आमचा 100% पाठिंबा।